नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत एक नॉनव्हेजची रेसिपी शेअर करत आहे, ती म्हणजे फ्राईड चिकन। आजचं हे फ्राईड चिकन आपण KFC प्रमाणे करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे चिकन अगदी KFC प्रमाणे कुरकुरीत आणि चवदार व्हावं यासाठी मी अनेक टिप्स सांगितल्या आहेत। चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। फ्राईड चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। हे चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे। आता आपण हे चिकन मॅरिनेट करूया। त्यासाठी मी इथे या चिकनमध्ये चवीपुरतं मीठ, त्यानंतर चवीनुसार तिखट, अगदीच तिखट हे चिकन छान लागतं त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तिखट घ्यावे। घरात लहान मुले असतील तर तिखट कमी वापरावं लागतं। त्यानंतर थोडीशी हळद। तर यामध्ये गरम मसाल्यामध्ये तुम्ही एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला तरी चालेल, मॅगी मसाला वापरला तरी चालेल। मी इथे मॅगी मसाला वापरत आहे आणि 1 चमचा गरम मसाला सुद्धा। 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन त्याची मी बारीक पेस्ट तयार केलेली आहे, ती पेस्ट देखील यामध्ये घेते। चिकन मॅरिनेट करण्यासाठी थोडंसं दही वापरलं तरी चालेल। तसेच हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी अंडी देखील वापरतात आणि अर्ध्या लिंबाचा रस या चिकनमध्ये छान पिळून घ्यावा। हे सर्व मसाले चिकनमध्ये टाकल्यानंतर छान हाताने मिक्स करून घ्यावेत। फ्राईड चिकन तयार करण्यासाठी फक्त लेग पीस तुम्ही घेतले तरी चालतील। जर फक्त लेग पीस मिळत असतील तर हे चिकन नक्की तयार करा। सर्व मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे चिकन जवळपास अर्धा ते 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर 20 ते 25 मिनिटं ठेवलं तरी चालेल। हे चिकन जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवल्यामुळे सर्व मसाल्यांची चव या चिकनमध्ये छान लागते। अर्ध्या तासानंतर बघूया हे चिकन कसे मॅरिनेट झालेले आहे। तर हे बघा, या चिकनमध्ये मसाल्यांचं छान पाणी सुटलेलं आहे, म्हणजेच चिकनला मसाल्याची चव छान लागलेली आहे। चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण फ्राईड चिकनसाठी वरील कोटिंग तयार करून घेऊया। कोटिंग तयार करण्यासाठी मी इथे मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। चिकनवरील कोटिंग देखील चवदार असावं, त्यासाठी मी या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ, तिखट, तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे मसाले वापरू शकता। गरम मसाला, मॅगी मसाला मी दोन्ही इथे वापरत आहे। चिकनसाठी कोटिंग तयार करताना वरील कोटिंग देखील चवदार लागावं म्हणून हे सर्व मसाले मी यामध्ये मिक्स केले आहेत। फक्त कॉर्नफ्लॉवर जर वापरला तर यामध्ये चव लागत नाही। आता हे सर्व पदार्थ, सर्व मसाले कॉर्नफ्लॉवरमध्ये व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया। जर या कोटिंगमध्ये हे मसाले वापरले नाहीत तर चिकनचं हे वरील कोटिंग फिट लागतं। मसाले या कॉर्नफ्लॉवरमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते चिकन एक करून या कॉर्नफ्लॉवरमध्ये अशा प्रकारे डिप करून घेऊया। चिकनच्या प्रत्येक पीसला सर्व बाजूंनी हे कॉर्नफ्लॉवर अशा प्रकारे लावून घ्यावं। या कॉर्नफ्लॉवरच्या कोटिंगमुळे हे चिकन खूप कुरकुरीत तयार होतं। हे बघा, अशा प्रकारे सर्व बाजूंनी कॉर्नफ्लॉवरचं पीठ मी या पीसला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे बाकी राहिलेल्या चिकनला देखील हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित कोट करून घ्यावं। मॅरिनेट केल्यामुळे चिकनला जे पाणी सुटलेलं असतं ते पाणी या पिठांमुळे ॲब्सॉर्ब होऊन येते आणि तळताना हे चिकनचे पीस खूप कुरकुरीत तयार होतात। सर्व चिकनच्या पीसला कोटिंग करून झाल्यानंतर गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। मीडियम फ्लेमवर
तळण्यासाठी मी हे तेल गरम करून घेत आहे। या तळण्यासाठी तेल खूप गरम नसावे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे चिकनचे कोट केलेले एक एक पीस आपण आता तळून घेऊया। चिकन तळण्याआधी तेल हे मीडियम फ्लेमवरच गरम करून घ्या, कारण चिकन आतपर्यंत शिजायला हवे। तेल जर खूप गरम असेल तर चिकनचा पीस टाकल्यावर लगेच हा पीस तळून येईल आणि आतपर्यंत हे चिकन शिजणार नाही। आणि तळताना देखील हे चिकन मीडियम फ्लेमवरच तळावे। सर्व बाजूंनी हे चिकन पीस व्यवस्थित तळून घ्यावेत। हे चिकन तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो। तेलामधील हे बुडबुडे थोडे थोडे कमी होत गेले की समजावं की चिकन शिजत आलेला आहे। अशा प्रकारे एखाद्या चमच्याच्या साहाय्याने सर्व बाजूंनी परतून हे चिकन पीस व्यवस्थित तळून घ्यावेत, म्हणजेच ते कुरकुरीत होतील। हे फ्राईड चिकन एखाद्या हॉटेलमध्ये खूप महाग पडतं, पण घरी आणून अगदी 200 रुपयामध्ये तुम्ही हे फ्राईड चिकन घरी छान बनवू शकता। छान तपकिरी रंग येईपर्यंत हे चिकन तेलामध्ये तळून घ्या। हे बघा, अशा प्रकारे छान कुरकुरीत असं तपकिरी रंग येईपर्यंत मी हे चिकन पीस व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। तळून झाल्यानंतर हे सर्व चिकन पीस एखाद्या टिश्यू पेपरवर काढा, म्हणजेच एक्स्ट्राचं जे ऑइल असेल ते या टिश्यू पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल। हे फ्राईड चिकन तुम्ही हिरव्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता। पावसाळ्यामध्ये तर बाहेर धोधो पाऊस आणि गरमागरम कुरकुरीत असं हे फ्राईड चिकन करून नक्की खावे। तर अशा प्रकारे तयार आहे KFC स्टाईल फ्राईड चिकन। अगदी 1000-2000चं चिकन तुम्ही घरी फक्त 200 रुपयात अगदी झटपट तयार करू शकता। तर मग ही फ्राईड चिकनची रेसिपी घरच्या घरी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आजचा फ्राईड चिकनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबरसोबत। आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनलवर अशाच नवीन रेसिपी येत असतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। हे बघा, अगदी कुरकुरीत हे चिकन तयार झालेला आहे। हे बघा, आतपर्यंत शिजलेलं देखील आहे। चला तर मग आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।